भंडाऱ्याच्या सुरगोडीमधील गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत गावातल्या 94% शेती अधिग्रहण झाली, पुनर्वसन नाही तर गावात रोजगाराच्या संधी नाही, त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा ग्रामस्थांचा सवाल. शासनानं पुनर्वसन करावं, अन्यथा जलसमाधी घेऊ गावकऱ्यांचा इशारा. नंदुरबारमध्ये नॅशनल 752G हायवेच्या कामावरती शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप. वाटपी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत महामार्गाचं काम रोखलं. महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. नागपूरच्या मिहान या प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास. प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी रुपयांचं वितरण. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा निधी पुढील महिनाभरात. विमानतळाच्या भूसंपादनासाठी आता राज्य सरकारकडून 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी. महिनाभरात निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेही जमा होणार. कळमनुरी या ठिकाणच्या दिग्रस कोंढूरमध्ये अतिवृष्टीमध्ये खचलेल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. ग्रामस्थ प्रवाशांकडून तातडीने पुलाची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्याची केली जातीय मागणी. नंदुरबार या ठिकाणी 21 गावांमध्ये रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गहू, हरभरा आणि कांदा पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. शेती पिकांच्या उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव घसरले. सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 5,100 रुपयांचा दर. तूर आणि चिंचेला चांगला भाव मिळतोय, त्यामुळे तूर प्रति क्विंटल 8,200 रुपये, चिंच 9,400 रुपये. बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. पशुधन एक्सप्रेस मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. धनंजय आणि पंकजा मुंडे देखील एकत्र. भारत अमेरिका ट्रेड डीलबाबत काही जण अफवा पसरवताय. कृषीबाबत करार होणार नाही असं मोदींनी सांगितलंय. फडणवीसांचं हे स्पष्टीकरण. काही लोकांनी अफवा सोडून सोयाबीनचे भाव पाडले. अफवा पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, फडणवीसांचं वक्तव्य. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. साखर कारखान्यांचं वजन काटे आता डिजिटल प्रणालीद्वारे प्रशासनासोबत जोडले जातील. साखर आयुक्त कार्यालयाकडून आदेश जारी. तर राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली, त्यामुळे ऊसाच्या काटामारीवरती चाप बसणार. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल. प्रमुख नेते मंडळी आणि निवडणुकीच्या तयारीला देखील ते लागले. गोकुळ ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव जमा करावा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सूचना. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना सुरुवात झाली. नागपूर जिल्हा मध्यवर्तीय बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात. कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र संकलित करण्याचे कामही सुरू. हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शंदनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जाचं वितरण. 75 शेतकऱ्यांना 1,50,00,000 रुपयांच्या कर्जाचं वितरण करण्यात आलं. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनातून कोकणातल्या संस्कृतीचं दर्शन घडलं. नमन, संकासूर आणि पालखी नृत्यासह विविध लोककला सादर करण्यात आल्या. नागपूर गोंदिया रायपूर मार्गावरील ट्रेन आज रद्द. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे डी लॉन्चिंगसाठी ट्रॅफिक ब्लॉक. पॉवर ब्लॉकचा परिणाम रेल्वे गाड्या रद्द करण्यावर होणार. वाशिम जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं पोहरादेवीचं दर्शन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. विठ्ठल नामाच्या गजरानं आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषानं मुक्ताईनगर दुमदुमलं. राजकीय नेत्यांनी देखील हातात टाळ मृदुंग घेतला. गोंदियाच्या देवरीमध्ये 132 केव्ही वीज उपकेंद्राचं भूमिपूजन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन. शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठ्याची ग्वाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील. जळगावमधल्या बेलखेडामध्ये ऊर्जा प्रकल्पाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन. 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी. नागरिकांना आता 24 तास वीज पुरवठा होणार उपलब्ध. नाशिक या ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये विकास कामं सुरू. मंदिर पुढील 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय. महाशिवरात्रीला रविवारी देखील मंदिर बंद असेल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही माहिती. अमरावती जिल्ह्यातील ठाणे आणि चिखलदरा तालुक्यातील विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं खालावली. जवळपास 50हून अधिक दुर्गम गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. लहान बंधारे आणि जलसाठे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटण्यासही सुरुवात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दणका. विशेष मोहिमांमध्ये 44,736 विनतिकीट प्रवासी सापडले. आतापर्यंत 4,13,000 प्रवाशांकडून 22,81,00,000 दंडही वसूल. धाराशिव जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचा पेच कायम. कुणबी दाखला मिळण्यास उशीर होतोय. गेल्या 6 महिन्यांमध्ये केवळ 310 कुणबी प्रमाणपत्र दिले तरी वैधता मात्र नाही. उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अद्यापही प्रसिद्ध नाही. शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील मराठा आणि कुणबी प्रवर्गातील विद्यार्थी संकटात. सोन्याच्या दरात तब्बल 2,600 रुपयांची वाढ. चांदीच्या दरात 5,000ची वाढ. जळगाव सराफ बाजारामध्ये सोनं 1,57,590 रुपये, चांदी 2,65,000 रुपये.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं पुण्यात गुलाबाच्या फुलाला मोठी मागणी, 20 गुलाबाच्या गड्डीला 500 रुपयांचा भाव. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये साताऱ्यातील जावळवाडी जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, तर जावळी तालुक्यातील डेरेवाडी प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. युरो एशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी. पुण्यातील 3 खेळाडूंनी सुवर्ण पदक तर 5 खेळाडूंनी रौप्य पदक पटकावलं. खेळाडूंचं सर्वत्र कौतुक. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा हप्ता न मिळाल्यानं 24 फेब्रुवारीला आता राज्यभर बोंबा मारो आंदोलनाचा इशारा. 2000हून अधिक कर्मचाऱ्यांचं आंदोलन केलं जाणार. एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा हा इशारा. नागपूर वर्धा मार्गावरील चिंचभवन ते खापरी रस्ता 8 लेनचा होणार. नागपूर वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार. महामार्गालगत असलेले 110 धाबे आणि दुकानं विशेष मोहीम राबवून हटवली जाणार. भंडाऱ्याच्या शास्त्री चौक टाकळी मार्गावरील जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पुरवठा विस्कळीत झाला, तर जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून प्रभाग चलो अभियानातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक होणार. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अपेक्षित विकास कामांची माहिती घेत समस्यांचं तात्काळ निरसन केलं जाणार. बीडच्या आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या हस्ते कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप. सध्या सर्वात टॉपवरती मुलींनी स्वतःला कमी लेखू नये, सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदारांकडून रस्सीखेच सुरू. सोलापूर झेडपीमध्ये पहिल्यांदा भाजपची एकहाती सत्ता. अक्कलकोट, बार्शी, मोहोळ आणि माढ्यातून अध्यक्षपदासाठी अनेक गावं आघाडीवरती. तर आता त्यामुळे अध्यक्षपदाची बाळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं. धुळे पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शहर विकास आघाडीचा दावा. शहर विकास आघाडीकडे सर्वाधिक 13 नगरसेवकांचं संख्याबळ, त्यामुळे विरोधी पक्षाची धुरा कुणाच्या हाती जाते याकडे लक्ष. धाराशिवमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्षाचे 31 उमेदवार कोकणात. तर जिल्हा परिषद निकालानंतर उमेदवारांचा मुंबईनंतर कोकणात मुक्काम. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटलांनी घेतली भाजप उमेदवारांची भेट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सोलापूरमध्ये भव्य दिवस स्मारक उभारा. राष्ट्रवादी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेची ही मागणी. सोलापूरचे महापौर विनायक कोंडाल यांच्याकडे ही मागणी. एमआयएम नगरसेवकांसोबत इम्तियाज जलील हैदराबादच्या दिशेने रवाना. तर एमआयएम नगरसेवकांसोबत हैदराबादमध्ये दारुल सलाम डे साजरा केला जाणार. इम्तियाज जलील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्थक हैदराबादच्या दिशेने रवाना. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजयानंतर आता भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी फिल्डिंग. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयी उमेदवारांसोबत मुंबईमध्ये चर्चा केली. पुण्याच्या भोरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. यावेळी आमदार शंकर मांडेकर देखील उपस्थित राहिले. सुनेत्रा पवार यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचं अभिनंदन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्याला कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष नावाची पाटीभेट. पुण्याच्या भोर भोंगवली कामथडी गटातून निवडून गेलेल्या सदस्याला नावाची पाटीभेट देण्यात आली. काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांना बजावलेला अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. चेक बाउन्स प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यानं दिशाभूल केल्याचं सिद्ध झालं. पुण्याच्या शिरूरमधील कारेगाव ग्रामपंचायतीसमोर नोटा उधळण्यात आला. उमेदवाराच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी नोटांचा वर्षाव. नोटा उधळतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी 10 दिवसांच्या चिमुकलीला 2.5 लाख रुपयांमध्ये विकल्याचा प्रकार. भंडारा पोलिसांकडून खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक. मुख्य आरोपी डॉक्टर आणि 3 जण अद्यापही फरार. लातूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या आयकर विभागाकडून चौकशीच्या दिवशी तपासणी. कर चुकवेगिरी, अघोषित रोकड, दागिने गुंतवणूक याबाबत शंका, त्यामुळे चौकशी सुरू अशी माहिती. धुळ्यात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्य 2 चेन स्नॅचर्सला पोलिसांनी अटक केली. नवी मुंबईमध्ये चोरी केलेली दुचाकी, लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील संजू शर्मा आणि नितीन कुमारला अटक झाली. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार अशी माहिती. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेची मोठी कारवाई. ट्रिपल सीट फिरणाऱ्या 5,000 वाहनधारकांवर कारवाई करत 988 दुचाकी जप्त. 1,03,25,000चा दंड वसूल केला. वाशिमच्या अनसिंग गावामध्ये गर्भपाताच्या गोळ्या विकताना एकाला रंगेहात पकडलं. औषध विक्रेता किशोर ढोकेंवरती पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई. यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असा इशारा. बुलढाण्याच्या परतवाडा पुणे धावत्या बसमध्ये बस चालकाचं ऑन ड्युटी मद्यप्राशन. प्रवाशांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रकार समोर. एसटी चालकावरती गुन्हा देखील दाखल. पुण्याच्या शिरोर तालुक्यातील न्हावरे चौफुला या मार्गावरती कारचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, वडील आणि मुलीचा समावेश. 2 महिला गंभीररित्या जखमी. न्हावरे चौफुला मार्गावरती मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती. नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या कारने पेट घेतला. वाशिमहून त्र्यंबकेश्वरला जात असतानाची ही घटना. कारमध्ये राजस्थानचे खासदार लुंबा चौधरी प्रवास करत होते. सुदैवानं कारमधील सर्व बचावले. जीवितहानी नाही.
लातूरच्या सरवळी या ठिकाणी अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर वाकडे यांचा पुणे लातूर महामार्गावर अपघात झाला. अपघातामध्ये ज्ञानेश्वर वाकडे गंभीररित्या जखमी तर कारमधील 4 जण जखमी. ज्ञानेश्वर वाकडे निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन परतत असताना हा अपघात झाला. जळगाव या ठिकाणच्या रामेश्वर कॉलनीमधल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आता भीषण आग लागली असल्याचं वृत्त. आगीमध्ये साधारणतः 20 दुचाकी जळून खाक झाल्या. अज्ञात माते फिरून पार्किंगमधील गाड्या पेटवून दिल्याचा संशय. जालन्याच्या भोकरदनमधील इंजिनियरचं घर जाळण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला.